श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेत असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मी थोडंसं प्रगट दिनाबद्दल माहिती सांगणार आहे. 20 मार्च या दिवशी प्रगट दिन आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. 20 मार्च 2026 या दिवशी प्रगट दिन आहे. स्वामी सारामृत गुरुचरित्र लीला किंवा गुरुलीलामृत समाप्ती कधी सुरू करावी, कशी करावी आणि काय काय सेवा करावी ह्याबद्दल सर्व माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत आणि थोडीशी माहिती पण सांगणार आहे मी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोट्यावधी भाविक दररोज न चुकता स्वामींची सेवा करत असतात. आपल्या रीतीने स्वामींची नामस्मरण उपवास करत असतात. स्वामींचा प्रगट दिन हा स्वामी भक्तांसाठी खरंच भक्तांसाठी तो एक दिवस खरंच खूप मूल्यवान असतो. त्या दिवसाचं म्हणजे जे स्वामी भक्त आहेत त्यांचा खरंच तो एक पर्वणीचा दिवस असतो. या दिवशी जेवढी जास्त शक्य होईल तेवढी स्वामी सेवा भाविक करत असतात. अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या तर खरंच खूप मोठीच असते. परंतु सगळ्यांचंच अक्कलकोटला जाणं होत नाही, जाता पण येत नाही असे नाही. स्वामींचे महत्त्व वर्णन करणारी अनेक स्तोत्र, मंत्र, ग्रंथ आहेत. त्यात स्वामी चरित्र सारामृत आणि गुरुचरित्र अमृत या ग्रंथांना विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. स्वामींचा प्रगट दिनाच्या निमित्ताने या दोन ग्रंथापैकी एक ग्रंथाचे खरंच तुम्ही सातत्य समाप्त पद्धतीने पारायण करावे असे सांगितले जाते. सविस्तर संपूर्ण म्हणजे तुम्हाला जर ह्याबद्दल काय माहिती सांगणार आहे मी, त्यामुळं पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊत आपण. आणि एक शुक्रवारी 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. मग त्या दिवशी आपण काय करायचे? स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथ स्थापत, स्तोत्र, श्लोक, मंत्र असूनही भाविक याचा लाभ घेत असतातच. श्री गुरुचरित्र, श्री गुरुलीलामृत आणि श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले जाते केले आहेत. यांच्या नित्यनेमाने पारायण केल्यास तात्काळ फळ मिळू शकते असे अनेक भाविकांची श्रद्धाही आहे याबद्दल आणि अनेकांनी तसे अनुभवलेली आहेत. स्वामींची सेवा करणाऱ्यांच्या दृष्टीने अनेक जण श्री गुरुलीलामृत आणि श्री गुरुचरित्र सारामृत याचे नियमितपणे पारायण करतच असतात. पारायण करण्याची इच्छा असेल तर सर्वप्रथम याचे नियम, पारायणाची योग्य पद्धत, पारायण कसे करावे, कधी सुरू करावे, पारायण झाल्यानंतर काय करावे, अशा अनेक काही गोष्टी आहेत त्या जाणून घेऊत आपण. स्वामी सेवा करावी, कशी करावी, स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र अमृत याचे समाप्ती पद्धतीने पारायण करायचे असेल तर शनिवारी 14 मार्च 2016 रोजी सुरू करावे लागले, म्हणजे शुक्रवारी 20 मार्च 2026 रोजी स्वामींचा प्रगट दिन सांगता होऊ शकेल. श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत समाप्त पारायण पद्धती कशा करायच्या किंवा काय काय करावे तर ते जाणून घेऊ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याचे पारायण कोणीही करू शकते. या पोथीत जसे सांगितले असेल तसे अध्याय पारायण करावे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावे, त्यावर श्री स्वामींची तस्वीर आणि मूर्ती ठेवावी, रांगोळ काढावी, समई लावावी, गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रीची पूजा करावी. पारायण सुरू करण्यापूर्वी तारक मंत्र म्हणावाच. श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा 108 वेळा जप करावा. चित्त प्रसन्न असावे. या सहसमयी श्री स्वामी समर्थ आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. गुरुलीलामृत पारायणाची योग्य पद्धत. श्री गुरुलीलामृत ह्या पोथीत जसे सांगितले असेल तसे अध्याय पठणास प्रारंभ करावा. तत्पूर्वी एक दिवा कायम देवत ठेवावा. पोथीला अक्षदा, फुले व्हावीत. पोथीला धूप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी. दुपारच्या भोजनापूर्वी गुरुलीलामृताचे पारायण करावे. गुरुलीलामृत हे पारायण शक्यतो सकाळी करावे. गुरुलीलामृत पारायणाची वेळ निश्चित करावी. पारायण सुरू करण्यापूर्वी तारक मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. चित्त प्रसन्न असावे. या समयी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा.
गुरुलीला अमृत पारायणाची योग्य पद्धत. श्री गुरुलीला अमृत हे पोथीत जसे सांगितले असेल तसे अध्याय पठणास प्रारंभ करावा. तत्पूर्वी एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षदा फुले वाहावीत. पोथीला धूप दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी. दुपारच्या भोजनापूर्वी गुरुलीला अमृतांचे पारायण करावे. गुरुलीला अमृत पारायण शक्यतो सकाळी करावे. गुरुलीला अमृत पारायणाची वेळ निश्चित करावी. पारायण सुरू करण्यापूर्वी तारक मंत्र असा म्हणावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गुरुलीला अमृत पारायण झाल्यावर पोथीला धूप दीप दाखवावे. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समयी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. दररोज आता आपण पाहू दररोज पारायण झाल्यावर काय करावे. या दोन्हीपैकी जो ग्रंथ तुम्ही निवडला असेल त्याचे दररोज वाचन झाल्यावर पोथीला मनोभाव नमस्कार करावा. वाचताना काही चुका होऊ शकतात त्यामुळे त्यासाठी क्षमा मागावी. स्वामींना गंध हळद कुंकू आणि फुले अर्पण करावी. धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद मनोभावाने ग्रहण करावा. पारायण झाल्यावर तारक मंत्र म्हणावा. 7 दिवस अखंड दीप देवत ठेवावा. सप्ताह सुरू करण्यापूर्वी संकल्प अवश्य करावा. स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुलीला अमृत सप्ताह सुरू करताना सकाळीच स्नानादी कार्य करावे. कार्य झाल्यावर नित्यनेमाने देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. वेळ निश्चित करावी. शुद्ध वस्त्रे नेसावी. मस्तकी गंध लावाव्या. कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्री स्वामींची स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. नमस्कार करावा. उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक आणि वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्तीसाठी हे पारायण करीत आहात हे स्वामींना सांगून संकल्प करावा. तो उद्देश सफल व्हावा म्हणून स्त्रींची प्रार्थना करावी. हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी तहानात सोडावे. निर्मल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे. पारायण करत असताना एक दिवा कायम देवत ठेवावा. पोथीला अक्षदा फुले वाहावीत. पोथीला धूप दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून घ्यावा. कारण अखंड दिवा हा त्या दिवसापासून ज्या दिवसापर्यंत तुम्हाला पारायण करायचे त्या दिवसापर्यंत अखंड ज्योत ठेवावी. पोथीतील काही महत्त्व सांगते. पोथीतील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. वाचन करताना मन एकाग्रता ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवावे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. मनापासून वाचना करावी. पारायण करताना सदाचाराने राहावे. वादविवाद भांडणे तंटे टाळावेत. स्त्रींचे नामस्मरण करावे. स्वामींच्या चरित्र कथनाचे संयम लक्षात ठेवून चिंतन करावे. स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. श्री स्वामी समर्थ कारण स्वामी समर्थांची आपण त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वासानेच पारायण करावे. अशा प्रकारे मी पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. कारण न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू नंतर. चला तर मग श्री स्वामी समर्थ. आणि सर्वांनाच प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा मस्त रहा. श्री स्वामी. श्री स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी.